आलोय आम्ही आता आणि आमचं घर आहे बघा गावाकडचं. हरिपट चालू आहे तिकडं. ते घर आजी बसली इथं. किचन दाखवता का? हा का हे किचन. आजीने चहा केलाय. आजीला दिसाने दिसली ब्लॉग मध्ये. अरे ब्लॉग नाही का आपलं? चहा घ्या माझी म्हणते चहा घ्या. तर काही स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज आपल्याला जायचं गावाला आणि गावाला जायचं 3 वाजता किंवा 4 वाजता जायचंय. आणि 3 वाजता जायचंय. आज रविवार, उद्या थांबायचंय आणि मंगळवारी यायचंय. आणि सबमिशन, कॉलेजचं जे सबमिशन आहे त्याला दिवस राहिलेत कमी, त्याच्यामुळे आता लिहून काढायचंय सगळं. आणि गाईज आता इकडे बघा एकावर एक एवढ्या गोदड्या ठेवल्यात. आणि बसायची स्टाईल सांगतो तुम्हाला कशी लिहायला कसं बसायचं. असं आहे ना, हे पाय का ह्याच्यात घालायच्या घातले का हे टेबल डायरेक्ट पुढे घ्यायचा. झाला का विषय लय. आणि आता सण लिहायचं एकदम पुढे घ्यायचा. टेबल असं एवढा पुढे घेतला बघा. बसायला बी एकदम कम्फर्टेबल विषय एकदम निवांत. आणि लिहायचं म्हणलं ना तर मान बी अवघडत नाही, काहीच नाही. हा असं लिहायचं काय सर. गाईज आता मस्त गाणं लावलं. बाकी आता किती लिहून झालं तुम्हाला दाखवतो. ही 4थी असाइनमेंट एवढी होती. ही 5वी एवढं लिहून झालं आहे. आता 5वी थोडी राहिली अजून. 5वी जवळपास आहे 9 पेजेसची. मग मी म्हणते चहा ठेवतो. चहा आणि गरम करायचे चपात्या तुपात गरम करायचे भातला. गाईज आवाज होऊन कळत असेल किती कुरकुर झाल्या का. मम्मी तिकडे बसली खायला. ते खाऊन परत लिहायला बसणार मी. जेवढं तेवढं लिहून काढायचं. आज तेवढं 5 तास आहे, 5 त्या पूर्ण होते. अजून काही लिहायचं असलं ते लिहून काढेल. लास्ट 1 पेज राहिला. आता 9 पेजेस होते. 5 असाइनमेंटचे 8 झालेत, 9 राहिले. 8 थोडंसं बाकी आहे, 9 पूर्ण बाकी. ते झालं का मग एक तर PDF अशी आहे कम्प्युटर नेटवर्कची. त्याचे 40-50 पेजेस आहेत म्हणजे आन्सर्स आहेत. क्वेश्चनच 20 पेजेसमध्ये. मग आन्सर किती मोठे असते. गणेश इस्त्री करू राहिला कपड्याची. इस्त्री तिकडे नाही माझे कर. माझी इस्त्री कर. माने इस्त्री केली. पॅन्ट राहिली. पॅन्टीला टिप मारायची सुईन ती मी मारतो. दिना शिवाय दे बरं पुढे. काय राडा केलाय घरात. गावून आल्यावर मला इच्छाच होत नाही भाऊ परत. मम्मी राव गाडीवर जाऊन देणार आहो. बरे गाडीवर ब्लॉग बी बनवून गाडीवर आपण ब्लॉग बनवू शकतो. नाही मम्मी याच्यात द्वाऱ्याला लावलेली नाही दिसत. द्वारा आहे पण द्वाऱ्याला नाही लावलेली. अरे नालाय का कोणता पोर राहिला तू पर्स. गणेश सुई घेतली होती का रे. घेतो ना भाऊ. मग बाबा लागेल. डिंचांग बाबा लगेच नवरा आला ये शिपाशी. हा लय लागलेले आता मला. आवाज झाला रे. आणि माझा आधीच कान बिघडलेला आहे. सुई व्हायला घातली रे. सुई फेकून दिली रे. आणि सुई कुठे टाकली मग तू सांग ना. तोंडाने गाडीवर कसं आहे मग माणसाला टेन्शन राहत नाही. तिथं गावात जायला आम्हाला 5 किलोमीटर आतमध्ये जायला साधन भेटत नाही. एकदम गाव असं 5 किलोमीटर आतमध्ये
रोडला नाही ती जेवायला काय जेवायला म्हणली बाबा बाबा लगी डोळे बघ मला चिडीवर राहिले म्हणून मी तुम्हाला पण ताळी लावून राहिलो मला स्वतःला चिडीवर राहिले लाव त्याला मागून लाव गप्पा मिस्त्री लागून डायरेक्ट मिस्त्री ते तरी काय काय वाटत नाही मम्मी आज आहे माझू नको अरे माझू नको टाक नाही ह्याच्यात, टाक ना. ए घाणे ते पाहिजे कट करती येते सगळं खाली मग कळलं तुला. रस प्यायला चल म्हणतो कोणाचंही लग्न असो हे जाणार हा धुवून जेवायला असणार हे वास चालू त्याच्या शब्दाचा खुरटलेला वास चालू होईल हे जाणार काही 1 तासात निघायचं 1 तास बी नाही म्हणते तर 5 मिनिटं जास्त जाईल 55 मिनिटांनी निघायचं म्हणते बाप्पा आता शिक मी जेवायला बसलोय 2 वाजून 5 मिनिटं मग तुम्ही 4च वाजणार निघायला हे मग हे असं चुकीचं वागू राहिले तुम्ही चुकीचं वागता तुम्हाला खपत नाही आणि ना याच्यामुळेच मी पुढं अयो तुम्हाला खपत नाही ते ते पाण्याचं बघा ना तेवढं हा गाणे बिचारा परिचय पुष्टित आहे बळ हे गाईज आमचं जायचं प्लॅन असं ठरलाय गणेश मी गाडीवर जाणार आहे पप्पा मम्मी एस टी नेणार पप्पाला सोडलंय आणि मम्मीला बी सोडलंय गाडीवर तर गणेशला घ्यायला परत माघारी चाललं त्याला घेऊन मग डायरेक्ट निघायचं गावाकडे गाईज गणेशला पिक केलं आता आणि आम्ही प्रॉपर तोंडाला ते बांधलंय आणि इथून डायरेक्ट आता आहे ना आता पेट्रोल बी भरलंय मी तसं आता काय मारली का तू आणि मग तू आता सांगतो ना तर पेट्रोल टाकतं आणि आता आहे ना अजून एक काम आहे पप्पा बाबाचे आहेत ना म्हणजे आजोबाचे गोळ्या घ्यायच्यात आपल्याला आणि त्या गावाकडे न्यायच्यात मग रस्त्याने आपल्याला त्या गोळ्या बी घ्यायच्यात एखाद्या वेळेस मी डायरेक्ट नगरच्या बाहेर एकदा निघलो ना एक असं भिंगारच्या तिकडं मग तुम्हाला डायरेक्ट तिथं दाखवेन मी समोर गाईज लाईटीची आहे ना तार आहे ना समोरची वरची ती खाली पडली आहे रस्त्याला लोकाला करंट लागू शकतो त्याच्यामुळे त्यांनी ट्रॅफिक केलाय म्हणजे जागेवर थांबवल्या गाड्या काय करायचं मागून जायचं का पण आता लय लांब आला तिथून माघारी जायचं म्हणजे सोपं खेळ नाही गाईज हो काय लावलंय बघ पायवर आम्ही ना लगेच रस्ता चेंज करून दुसरीकडून जाणार होतो तर तेवढंच ना 2 माणसांनी डोकं लावलं त्याच्यावर फळ्या टाकल्या लाकडी आता 2 व्हीलर गेले त्याच्यावरून 4 व्हीलर ते बघून घेते कार म्हणजे वीज जास्त असतं चुकून हुकून जर त्याच्यावर जर रबर आहे ना हे टायर त्याच्यामुळे आर्थिंग असतं सगळा विषय बोल होतो त्याच्यामुळं इतकं बेकार करून बसून जागेवर माणूस राहतोय एवढं करंट डायरेक्ट याचा करंट येते डायरेक्ट जाड तारीचा नगरच्या बाहेर पडलेत आम्ही आता घाट लागत थोड्या वेळा नगरच्या बाहेर पडले तर
काहीच आता करंजीत थांबलोत आम्ही. वेळ घेतली गणेशला काहीच नाही घ्यायचं, गाण्याने गार प्यायला घेतले. एवढं खाऊन मग आता नॉनस्टॉप डायरेक्ट गावात जायचं. तरी बी आम्ही 1 तास पण नाही झाला अजून, जवळपास 50-55 मिनटं झाले असेल मोजून. तेवढं वेळ तिथं पोहोच. गावात भूक नाही लागली. घरून जेवण आणि घरी मी बी जेवलोय. प्रवास मला जीवच नाही वाटत करून काही. मम्मी ते पण येतच आहे. हां काही जेवण मम्मी पप्पाची गाडी एस टी इथंच आहे. आम्ही गाडीवर आलो काय फायदा नाही. पाठ माझं आहे ना बॉस एक हे झालंय. नाही मला मुंगी आलं त्या एकदम. नाही का तिकडे गेलो नाग म्हणून आपण नाग आलता तवा म्हणलो मला आहे ना बॉस आता पॅक झालं 5 पॅक झाली. काही जाऊ मागच्या चाललं होतं का आम्ही तेव्हा पण या रस्त्याचं काम चालू होतं आणि अजून बी. आणि जर आता मला असं वाटतंय की हा रस्ता आहे ना सगळा परत कच्चाच आहे. आणि जर कच्चा असेल तर मग अवघडे घ्यायचीच बारी लय बॅक कर पुढं हाई आहे वाटतं. पण जर नसला का नाही मग लय वाटळ होईल आपलं. लय घालवा फिरायला एवढ्याचं साखर आहे 2 याच्यामध्ये. काहीच मम्मीने ते येऊन थांबले बघा तुम्हाला दाखवतो. त्या बघा मम्मीने ते येऊन थांबले. चला गाईज मम्मीला पिक केलं. आता पप्पा आहे ना यात जातो कोणाच्या गाडीवर बसत होती. आणि मम्मी तू किती वेळ झाली येऊन तुला इथं? हा का आलोय आम्ही आता. आणि आमचं घर आहे बघा गावाकडचं. हरिपट चालू आहे तिकडं. हे घर आजी बसली इथं चहा घ्यायचा. किचन दाखवतो का? हा का हे किचन. इथं बाथरूम आहे आंघोळीला आणि इथं देतो. पांढरे कपडे घालायचे होते पण गणेश टोपी पण विसरला. तो म्हणला मी अख्खी बॅग भरली. टोपी विसरलं, सगळंच विसरलं. पॅन्ट बी विसरला होता. साधी पॅन्ट घातली त्याच्यात एकदम टाईट बसली बॅग. त्याच्यावर ढकलतोय फक्त तू. मग उपयोग नाही. आता टोपी नाही म्हणलं ते बरोबर नाही. पॅन्ट मग एकदम भारी क्वालिटीची घेतली ती. गाईज बघा आमचं किचन आहे गावाकडचं. आजीने चहा केलाय. आजीला दिसाने दिसली ब्लॉग मध्ये. अरे ब्लॉग नाही का आपलं? इकडे बॉटल भरून आणि ते वाजतो ना. विचार केला ही आरती परंपरा ही जवळपास आपल्याला वैदिक काळापासून पाहायला मिळते. 2 युग आपल्याला पाहायला मिळतात. एक अर्वाचीन युग आणि एक प्राचीन युग. जवळपास 2:30 वाजलेत आणि आत्ताशी भजन उरगले. इथं झोपायचं. मी बाहेरच झोपणार हो. परत नेऊन टाकू आपल्याला काय करायचं. हरकत नाही. हे गाणी इथं टाकणार आहे का? तिथं टाक तुला यायला तिथे पहिली लाईटवर टाक. लाईट जरा दुसरी गाडी आणतो आम्ही इथं टाका तुम्ही. मी इथं भीतीला कडे काही इथं येणार ना आपलं हे नाही करत. निघत भीतीच्या कडीला टाकू. इकडेच टाक थोडस. असं टाक. अहो इथं झोपत होतो आम्ही. आता 1-1.5 तास झोपे. 3 वाजत आले. काकडा सुरू होईल परत.
काकड्याला माय करत होतं वाजत आले. अजून एक तास झोप होता. काकडा माय करत होतं का हा मग आता अंगोर घ्यायला एक काही लय पांघरायला जागर भयान झालं. कोणत्या? अंगोर घ्यायला म्हणतो मी झोपाल काय माझी ना का नाही मोबाईल चार्जिंगला लावतो चार्जिंग कमी